कुदरत की गत न्यारी न्यारी, कुदरत की गत न्यारी न्यारी। रंग नवाज करे रंग नवाज करे ओ राजा, रंग नवाज करे ओ राजा। भूपति करे धिकार अवधूता, कुदरत की गत न्यारी न्यारी। बांधी आकाश पताल पर खावे, बांधी आकाश पताल पर खावे। शेष स्वर्ग पर राजे, कहे कबीरा राम है राजा, कहे कबीरा राम है राजा। जो कछु करे सो छाज अवधूता, कुदरत की गत न्यारी न्यारी, कुदरत की गत न्यारी न्यारी, कुदरत की गत न्यारी न्यारी। या अलौकिक प्रज्ञावंताच्या सहवासात आणि संभाषणातून आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळावीत आणि आपल्या जिज्ञासेला नवीन अंकुर फुटावेत असं वाटत राहतं. कुमारजी, एक प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आहे आणि अर्थात आमच्याही मनात आहेच तो, की जे कलावंत आहेत ते बहुतेक मोठ्या मोठ्या गावाकडे जातात. पुणे आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे. पण तुम्ही हे देवास कसं काय निवडलं? आणि तेही आज नाही, 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरोबर. मला लोक विचारतात प्रश्न हा. पण एक तर मी अगोदर शहरामध्ये होतो, मुंबईलाच होतो, मोठ्या शहरात राहत असे. आणि मोठ्या शहरात एवढं मला पहिल्यापासून आकर्षण तसं मला नव्हतं. कुठलं? म्हणजे मोठ्या शहरांचं आकर्षण नव्हतं. दिल्लीमध्ये सर्व माहिती होतं मला, कलकत्ता मध्ये सर्व माहिती होतं. पण देवास मला आवडलेलं होतं. हा, पूर्वी मी तर आलेलो आहे गाण्यासाठी म्हणून. पूर्वी राहायच्या अगोदर मी इथं आलेलो आहे. आणि राहायला आलो एक मोठं कारण म्हणजे मी आजारी पडलो, मोठ्या आजारामध्ये. तेव्हा त्या आजार पडल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आराम करायला चांगल्या ठिकाणी गेलो पाहिजे, जिथं हवा चांगली आहे. मग मी त्यांना विचारलं की पण देवास म्हणून जागा चांगली आहे. हो मला देवास चांगली आहे. पण काही काही गोष्टी कशा जुळून आलेल्या आहेत. उदाहरणार्थ लोकसंगीताबद्दल या वास्तव्याचा फायदा महत्वाचा ना, तर ते कारण होतं का? किंवा इथे पूर्वी आता तुम्हाला जास्त ठाऊक आहे, शिलनाथजी महाराज यांची आल्यानंतर त्या सर्व गोष्टी राहुलजी. हो ना. हा, हे सर्व आल्यानंतर आणि लोकसंगीताचा म्हणजे माझ्या विचारामध्ये लोकसंगीताबद्दल काही माहिती नव्हतं असं काही नाही. आमच्या गुरुजींच्या मुळे लोकगीत, लोकसंगीत हे किती दूर दूर मला माहिती होतं, ऐकून माहिती होतं. अशी मला ओळख होती लोकगीताची. पण आल्यानंतर मात्र मी त्याच्यामध्ये फार लक्ष घातलं मी की आपण अभ्यास केला पाहिजे. आणि इथले काही हिंदी के साहित्य श्याम परमार आपको जानते हैं, ये लोग आके मिल गए हमको. आणि ते आल्यामुळे काय झालं की लोकगीत कडे जास्ती लक्ष गेलं. आणि बऱ्याच गोष्टी मी त्याला समजून सांगायला लागलो लोकगीते कशी आहेत. असं करत करत मी अगोदर जुनी राग मला देत असत त्यातून मी संवाद बघायला गेलो. असं जुने मला नंतर काही रागांचा संवाद मला सापडला. अरे बाप मजा आली. त्याच्यामुळे गोष्ट मला कळली, त्याचा आनंद कसा सांगता येत नाही. पण आपला संवाद केला, रागाने संवाद केला. हे कळल्याबरोबर
धुना ज्या होत्या पण आपण ह्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आल्या गेल्याच्या आदरातिथ्य करणं, तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बनवणं, कुमारजींचा पत्रव्यवहार आणि शिवाय मूडही सांभाळणं, हे सगळं वसुंधराताई अतिशय काटेकोरपणानं आणि उत्साहानं करत असतात. कुमारजींसारख्या मनस्वी कलावंताचा संसार करणं ही खरोखर तारेवरची कसरतच म्हणायला हवी. त्यांच्याकडे येणारी माणसं वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या गावची, वेगवेगळ्या क्षेत्रातली, सगळीच मोठी लहान सगळ्याच प्रकारची माणसं येतात. तेव्हा कळतं की यांच्यावरती किती लोकांचं प्रेम आहे आणि हे किती सगळ्या लोकांशी इतक्या प्रेमाने वागतात. तेव्हा इतके माणसं जमा होतात. तर 50 मी केली ती 60 केली त्यावेळेला तर बघित म्हणजे इथे अगदी माणसाने घर सगळं फुलून गेलं होतं अगदी. तेव्हा लोकांना सुद्धा खूप आश्चर्य वाटतं की सगळ्या क्षेत्रातली लोक एकाच ठिकाणी कशी केंद्रित होतात. पण खूप मजा आली आहे त्याच्यामुळे. तर खूप लोकांचा परिचय होतो, माणसं कळतात आणि इथे यांच्या ओळखीमुळे तर खूपच संख्येचा माझा परिचय झाला. सगळ्याच प्रकारची माणसं. कुमारजींच्या सुराबरोबरचा हा प्रवास कधीच संपू नयेसा वाटणारा, दिक कालातीत जाणारा हा सूर उत्तरोत्तर अधिकच तळपत राहो. प्रभु जी कमाला मनी को चला, मनी तो चला. प्रभु जी कमाला मनी को चला, प्रभु जी कमाला मनी को चला.